हे हाय एव्हरीवन, कशा सगळे मजेत नसतालच. एक्झाम जवळ येते, टेन्शन आहे, तर डोंट वरी, वी हॅव स्टार्टेड डेरिव्हेटिव्स. तर त्यामधला बेसिक्सचा पार्ट कव्हर झालेला आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहेत कॉम्पोजिट फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन. सो टुडे वी आर गोना टेक लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. तर हे काय कॉन्सेप्ट बनणार आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा मीनिंग काय, व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स. तर लेट्स से तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. y इज इक्वल टू x raised to x. Yes, obviously this looks like a composite function. तर फॉर्म मध्ये आपण काय करणार? x raised to n पकडणार. n x raised to n minus 1. आणि तुम्ही असं केलं बाळांनो, तर तुम्ही नवीन मॅथ डिस्कवर केलात जे तुमच्या प्लॅनेटचा असेल ते. पण या प्लॅनेटवर असं मॅथ्स डिस्कवर किंवा असं मॅथ चालणार नाही. सो दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. का? कारण बेटा याच्यामध्ये जेव्हा आपण फॉर्मॅट पकडतोय, लेट्स से तुम्ही हा फॉर्मॅट पकडला, x रेज टू n चा फॉर्मॅट पकडला. ओके, दिस इज ओके. तर जेव्हा x इथं व्हेरिएबल आहे, n काय याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. ओके, इकडे बघा रे, x व्हेरिएबल आहे आणि वरच्या पॉवर मध्ये पण काय व्हेरिएबल आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल असेल तेव्हा दिस विल नॉट वर्क. नो, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. तर म्हणतात सर आम्ही a रेज टू x चा फॉर्मॅट वापरतो. करेक्ट, पॉवर मध्ये आपल्याकडे काय व्हेरिएबल आहे, पण बाळांनो बेसला आपल्याकडे काय आहे, अगेन कॉन्स्टंट आहे. सो इकडे आपल्याकडे काय व्हेरिएबल आहे. सो टू डू दिस वी हॅव टू यूज अवर फ्रेंड कॉल्ड ॲज लॉगॅरिथम. आपल्याला आपला मित्र, त्याचं नाव काय, लॉगॅरिथम. जवळपास सगळ्यांना माहिती असेल असं एक्सपेक्ट करतो. तर मी काय करणार, दोन्ही साईडला नॅचरल लॉग लावणार. लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x. इवन नोट करतात बरोबर. याच्यामध्ये लॉग या साईडला, लॉग या पण साईडला. तर ज्यांना कोणाला प्रॉपर्टी माहिती आहे, प्रॉपर्टी बघा, लॉग a रेज टू m असतो m लॉग a. म्हणजे बघा, पॉवर मध्ये आपला बेस आहे, चा पॉवर किती, m. कुठे आला तो बेटा, मग उडून कुठे आला, समोर आला. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ लॉग. आता याच प्रॉपर्टीचा वापर करूया आपण. सो व्हॉट दिस गाय बिकम्स, लॉग y इज इक्वल टू x कुठे आला, समोर, आणि मध्ये करायला लॉग x. आता मला सांगा, x आणि लॉग x आपल्या दोघांचाही डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. या लॉग y ला बघून घेऊ आपण नंतर काय करायचं ते. ठीक आहे, म्हणजे x चं पण माहिती आहे आणि लॉग x चं पण माहिती आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर आता आपल्याला सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम जाईल का नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, मग लॉग y डेरिव्हेटिव्ह कोणतं फंक्शन आहे, लॉग मध्ये दुसरं व्हेरिएबल आहे. सर असं कमी 1/y आणि कॉम्पोजिट असल्यामुळे dy बाय dx. काही प्रॉब्लेम आहे नाही. मग इकडे सांगणारे काय यूज करू मी, हा एक u, हा एक v. करेक्ट, डोकं चालते तुमचं. ॲब्सोल्युटली राईट, यू आर ऑन स्पॉट टुडे. मला आपण पहिला असं सिंपल स्टेप मध्ये x इंटू लॉग x, d बाय dx ऑफ x इंटू लॉग x. u इंटू इजमला इथपर्यंत. आता डायरेक्ट लावा इंटू, याला ऍज इट इज ठेवूया. आपण याला हात लावायची गरज आहे का नाही, करायचं काम झालेलं आहे. u आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट आहे? आय डोंट थिंक सो. x ला x ठेवा, लॉग x डेरिव्हेटिव्ह काय आला, 1/x. लॉग x ला लॉग x, x चा डेरिव्हेटिव्ह होता 1. x कटला, माणसं काय आलं, 1 प्लस लॉग x. जर तुम्ही इथे येऊन पटकन फॉर्म मध्ये थांबवलात गाडी तर रॉंग, कारण हा y इकडे थांबलेला आहे. मग dy बाय dx काय आला बेटा आपला, y इंटू 1 प्लस लॉग x. पण y ची व्हॅल्यू काय बेटा आपली, y इज नथिंग बट x रेज टू x. तर लक्षात ठेवा, हा आता नवीन फॉर्मॅट यू हॅव टू कीप इन माइंड. x रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो, x रेज टू x इंटू 1 प्लस लॉग x. याची तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गरज पडणार आहे मित्रांनो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला छापा रे पटापट पटापट. काहीच नाही बघा, तुम्हाला कधी लक्षात ठेवायचं आहे, जर व्हेरिएबल म्हणजे फंक्शनचा पॉवर एक फंक्शन असेल तर तुम्हाला हा फॉर्मॅट वापरायचा. एकदम सिंपल. एक फंक्शन आहे, चा पॉवर किती, फंक्शन. देन ओनली यू हॅव टू यूज लॉग, अदरवाइज इट्स नॉट रिक्वायर्ड. चला पटकन लिहून घ्या. लिहिलं? चला लिहिलं. चला सिमिलरली आपण आता या स्टाईलचा क्वेश्चन घेऊ. आणि एवढं पूर्ण लिहित बसणार नाही. पहिला क्वेश्चन होता म्हणून तुम्हाला मी
पूर्ण इन डिटेल दाखवलं. नाव यू हॅव टू टेल मी, पटकन सांगायचं काय आहे, ठीक आहे. चल, आणि हा लक्षात ठेवा आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इज एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट मध्ये, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा सिमिलर स्टाईल मध्ये, एक्स रेस टू tan x. अगेन चेक काय करायचं, खाली व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल म्हणजे फंक्शनचा पॉवर काय आला फंक्शन, पटकन डोक्यात लावायचं लॉग y, आणि इथे काय लिहिलं बेटा आता लॉग x रेस टू tan x. tan x कुठे आला समोर आला, आणि हे काय आला समोर येऊन मल्टिप्लाय मध्ये गेला. आता u इंटू v, आता पटपट करायचं, इकडे लक्षात ठेवा 1 बाय y dy बाय dx, u इंटू v लावा. u डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज डायरेक्ट लिहितो आता मी 1 बाय x प्लस लॉग x ला ऍज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय आला sec स्क्वेअर x. मग आन्सर काय आलं बेटा सांगा मला, tan x अपॉन x प्लस log x इंटू sec स्क्वेअर x, आणि y ची व्हॅल्यू किती x रेस टू tan x. इथपर्यंत क्लिअर आहे का, एनी डाऊट? नो, नो प्रॉब्लेम. आता याची ट्रिक नाही म्हणता याला, इट्स ऑब्झर्वेशन. तुम्हाला जर कळलं असेल तर आता ऑब्झर्वेशन बघा, पॉवर किती आहे tan आहे, tan ला tan लिहिला, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आला, मध्ये कोण आहे बेस मध्ये x आहे, x सोबत कोण लावला आपण log x, log x डेरिव्हेटिव्ह काय आला 1 बाय x, आणि log x साइडला पडला. नसेल कळलं बघा, पहिले हे लिहून घ्या, तुम्हाला ट्रिक सांगतो काय आहे डायरेक्ट कसं करायचं. लिहिलं तर बघा, आता याच्यामध्ये इथून डायरेक्ट तुम्हाला जर dy बाय dx फाइंड आउट करायचा असेल तर पहिले तेवढं जे आहे ते ऍज इट इज लिहून घ्या, x रेस टू tan x लिहिलं. त्यानंतर tan x ला tan x लिहा, याला log वापरायचा डेरिव्हेटिव्ह घ्या, log x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 बाय x. मग इथं log x ला ऍज इट इज ठेवा, आणि याचा डेरिव्हेटिव्ह लिहणार काय बेटा sec स्क्वेअर x. आता याला जनरलाइज फॉर्मॅट मध्ये आपण लिहिलं तर लेट्स से आपण y इज इक्वल टू f ऑफ x चा पॉवर g ऑफ x पकडूया, तर dy बाय dx काय येईल हे एक्झॅक्टली ऍज इट इज लिहून टाका, f ऑफ x चा पॉवर g ऑफ x मल्टिप्लाय मध्ये g ऑफ x अपॉन f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x प्लस काय लिहिले बेटा log ऑफ f ऑफ x इंटू काय आला g डॅश ऑफ x. हा एक कुठे लिहून टाका ट्रिक साठी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एवढं पूर्ण करायची बसत गरज नाही. चला लिहून घ्या, आता बघूया आपण याला कसं जमता येईल आपल्याला. लिहिलं, चला आता त्या ट्रिकचा वापर करून आपण हेच आन्सर येईल का बघू आपण याच्यामध्ये, ठीक आहे. तर ट्रिक काय म्हणते बेटा, पहिले एफ ऑफ एक्स सोडणार आहे, एफ ऑफ एक्स इज एक्स, जी ऑफ एक्स इज tan x. मग आपलं डायरेक्ट आन्सर काय येईल बेटा dy बाय dx काय सांगा, एफ ऑफ एक्स याला ऍज इट इज लिहून x चा पॉवर tan x ऍज इट इज लिहिला, जी ऑफ एक्स किती आपला tan x आहे, एफ ऑफ एक्स किती आहे x, आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती आला इथं मल्टिप्लाय मध्ये 1. ओके, जी ऑफ एक्स त्याच्यासोबत कोण आहे log ऑफ f ऑफ x, म्हणजे किती आला इथं log x आला, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय आला sec स्क्वेअर x. ओके, सो आन्सर काय आला बघा x रेस टू tan x अपॉन x, log x ला log x sec स्क्वेअर x आला. इथपर्यंत आन्सर. चला डायरेक्ट पटपट पटपट निघता आन्सर. चला लिहून घ्या एकदम फास्ट मध्ये. चल लिहिला. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सांगू शकता का मला, बघूया याचा आन्सर. आपण पहिले मोठं करून नंतर ट्रिकनी करू. काय रे बेटा याच्यामध्ये लेट्स आता क्वेश्चन y इज इक्वल टू sin x चा पॉवर cos x. पहिले आपण नॉर्मल जाऊ, log वापरा, log y काय आलं इथे, मग log sin x चा पॉवर काय आला cos x. cos x कुठे गेला समोर गेला, log काय आला sin x. कोणता फॉर्मॅट झाला बेटा हा आता, u into v झाला फॉर्मॅट. दिस इज द फॉर्मॅट ऑफ u into v, डिफरेंशिएटिंग with respect to x, log y derivative 1 by y dy by dx, u into v u log of sin x. कोणतं फंक्शन आहे कॉम्पोजिट परफेक्ट. पहिलं बाहेरचं log म्हणजे काय आला आन्सर खाली sin x, नंतर sin x डेरिव्हेटिव्ह काय आला इथं cos x. ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. प्लस याला ऍज इट इज ठेवा, log of sin x ला log sin x cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, आणि y ची व्हॅल्यू कुठे गेली वर गेली, मग dy बाय dx
y किती माझा साइन एक्स चा पॉवर कॉस एक्स. मला असं लिहू का मी आज ठेवा वाटत जरा कॉस एक्स कॉसचा स्क्वेअर आणि साइन एक्स मायनस साइन एक्स समोर आणि काय बनलं लॉग साइन एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे. चला हे लिहून घ्या बरं. आणि आता आपण या सेम ट्रिकनी ट्राय करूया हेच आन्सर काढायचा. बघू लेट सी. याचं ठीक आहे आन्सर इथं. तर बघा विथ दिस ट्रिक काय रे dy बाय dx f ऑफ x किती आहे sin x आहे. मग त्याला ऍज इट इज लिहून टाका. f ऑफ x आपला sin x आहे. g ऑफ x किती आहे cos x आहे. बघा इथं f ऑफ x चा पॉवर g ऑफ x मग f ऑफ x काय बनला sin x आहे. g ऑफ x चा पॉवर त्याला cos x आहे. मग आपला आन्सर काय म्हणतो सांगा. g ऑफ x ला g ऑफ x किती g ऑफ x cos x ला cos x ठेवलं. खाली काय आला f ऑफ x किती आहे sin x आहे आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह कोण झाला साइडला cos x. ऍब्सोल्युटली करेक्ट. log ऑफ f ऑफ x किती आहे sin x आहे log ऑफ sin x आणि g डॅश ऑफ x म्हणजे cos चा डेरिव्हेटिव्ह काय आला इथं मायनस sin. एक्झॅक्टली सेम काय बरोबर आन्सर. येस. सो एवढं करण्याच्या वेळेस हे जर लक्षात ठेवलं डायरेक्ट तुमचा आन्सर निघून गेलं. पण जर नाही लक्षात राहिलं तर हे पण तुम्हाला यायला पाहिजे. दिस इज ऑल्सो 1 2 3 4 5 स्टेप्स मध्ये आन्सर निघतात. तर 1 स्टेप मध्ये निघतात. इट्स अप टू यू हाऊ यू सॉल्व इट. तुम्हाला लक्षात ठेवा. नाहीतर यू कॅन गो विथ धिस वे ऑल्सो. नो इश्यू फॉर मी. ओके चला ते लिहून घ्या पटकन कसं करायचं आपण ते. हाँ झालेपर्यंत ओके. चलो नाव विल मूव ऑन टू नेक्स्ट वन. नेक्स्ट वन मध्ये काय बघा थोडासा वेगळा क्वेश्चन. एक्स रेस टू वाय ई रेस टू एक्स मायनस वाय. तुम्हाला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं करणार आहे त्याला. इथं एक व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवर मध्ये दुसरं असं आलं की डोकं डोकं काय करायचं बेटा. इकडं 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 आणि इकडं कुठं असं बघून दुसरीकडे काय याच्यामध्ये झोपू नका रे. इतकं सिंपल सोपं चालू आहे. कसं झोपता तुम्ही याच्यामध्ये. लॉग वापरा रे. दुसरा ऑप्शन काय आपल्याला आहे का काही. एक्स चा पॉवर वाय एक्स मायनस वाय असं काय तसं तुम्ही डायरेक्ट नाही. सॉरी मी डायरेक्ट केलं नाही. सर आमची काहीतरी ठेवा रिस्पेक्ट. काही प्रॉब्लेम नाही बेटा. वाय कुठे गेला साईडला लॉग एक्स ला लॉग एक्स एक्स मायनस वाय इकडे आला सोबत कोण राहिला लॉग ई. काय सर तुम्ही काय एवढे 5 क्वेश्चन घेताय. लॉग ची व्हॅल्यू किती 1 एक्स मायनस वाय इंटू किती 1 ला काही हिंद नाही. आता बघा रे यू इंटू व्ही काय यू मायनस तेरी एवढा फालतू क्वेश्चन. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स यू इंटू व्ही. यू derivative of log x not log x plus v derivative of u is equals to x चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx. काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये. नो प्रॉब्लेम. कारण तुम्ही ऑलरेडी लेक्चर बघितलंय. गुड. नसेल बघितलं तर जाऊन बघू शकता तुम्ही. इन्स्पायर कोचिंग अकॅडमी यांच्या चॅनलवर आपले ऑलरेडी 3 लेक्चर आलेले आहेत. कृपया बस झाली मार्केटिंग. ओके लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय आला 1 बाय एक्स. लॉग एक्स ला लॉग एक्स dy बाय dx ला dy बाय dx 1 मायनस dy बाय dx. आता आपल्याला काढायचे कोण. मी त्याला काय करणार एकत्र करणार. चला लिहून घ्या. इकडे मिटवायचं का त्याला. चला जाऊ द्या. हे गेलं खड्डा झालं तुमचं. लिहून घेतलं तुम्ही इथपर्यंत. तर बघा रे बेटा कुठे कुठे dy बाय dx तुम्हाला दिसतोय रे. यस यू कॅन स्पॉट हियर. आणि ही येताना एकत्र करा. हा बिचारा मायनस आहे मग त्याला फेकू तिकडे काय म्हणला तो पल्स झाला सर पल्स. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. इट बिकेम प्लस आणि हा बिचारा फेका इकडे काय म्हणला तो मायनस. का सर याला असं मायनस केलं काय करणार बेटा. दुनियादारी आहे. कोणाला प्लस तर कोणाला मायनस करावंच लागतं. पर्यंत सर काय एवढे सेंटी काय नाही दुनियाचं ज्ञान द्यायचं तुम्हाला. चला बेस सेम केलं x मायनस वाय अपॉन एक्स मग dy बाय dx इज इक्वल्स टू x मायनस वाय अपॉन एक्स इंटू काय आला बेटा log x प्लस 1. काही मिस्टेक झाली कुठं आपली. आय डोंट थिंक सो. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. चला लिहून घ्या. चेक करत राहायचं कधी पण.
बघा रे इथं 1/x डेरिव्हेटिव्ह आला, लॉग एक्स लॉग एक्स घेतला, 1 मायनस dy बाय dx आला, dy बाय dx तिकडे गेला, पल्स झाला. ओके, प्लस मग dy बाय dx कॉमन काढला, लॉग एक्स ला लॉग एक्स, इकडे काय नसताना 1. मला बेस सेम करून घेतला, मग x मायनस y वर राहिला, लॉग एक्स पासून खाली आला. इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. चला लिहून घेणे. पण आता बघा मित्रांनो, असं ऑप्शनच नाही की बाळ्या, मग काय करावं? देर इज नो सच ऑप्शन. तर ऑप्शन आपण तुम्हाला द्यायला लिहून घ्या पटकन. पहिले ऑप्शन्स तुम्हाला लिहून देतो मी. यापैकी कोणता आहे मला सांगा. पहिला पार्ट भेटूया. एवढा पार्ट भेटल्यानंतर तुम्हाला काही पटतंय का बघा. याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स हा एक पहिला ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स चा स्क्वेअर. ऑप्शन सी मायनस लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स चा स्क्वेअर. आणि सर शेवटचा ऑप्शन मायनस लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. आता काय करा सर तुम्ही असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तर चुपचाप नीट नित्यनेमाने लिहिलं होतं. आता तुम्ही आम्हाला काहीतरी घोळ करून सांगितलंय. तर बेटा मी काहीही घोळ केला नाहीये. इथं तर तुम्ही थोडस ऑब्झर्व केलात तर x मायनस वाय मला इथे दिसतंय आणि इथे पण मला काय दिसतंय x मायनस वाय दिसतंय. सो x मायनस वाय ची व्हॅल्यू किती y लॉग x. ओके मी ठेवली इथं y log x अपॉन x इंटू log x प्लस 1. हे कुठून काढलं मी इथून. सर हो काय बोलताय सर तुम्ही. स्टील आपला आन्सर बघा कुठं मॅच होते का याच्यामध्ये. चुकलं तुम्ही सॉल्व्ह केलेलं. अरे बेटा नाही रे असं कर नकोस. भरोसा ठेव थोडासा. याच्यावरच आपण बघूया इथं. जर समजा मी y log x इज इक्वल टू किंवा या मायनस वाय ला इकडे आणू. हे मायनस वाय ना याला इकडे आणला. हा काय बनला बेटा प्लस वाय इज इक्वल टू काय राहिला x राहिला की नाही. तर बघा रे y बाय x इथे काय राहिलं मग log x प्लस 1. मी दोन स्टेप एकत्र दिल्या बघा. y कॉमन काढला x ला फेकले इकडे. y बाय x वर काय लिहू बेटा. आता हे मिटून टाकू आपण. याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे तू पण सांगा. हा तर मग y बाय x ची व्हॅल्यू काय आली आपली 1 बाय log x प्लस 1. मग आता ही व्हॅल्यू कुठे ठेवणार आपण. कुठे इथे इथे खाली. इथे नाही इथे इथे कुठे तिथे ठेवलं. मग dy बाय dx काय बनला बेटा y बाय x इथपर्यंत आहे. y बाय x काय बनला 1 बाय log x प्लस 1. log x ला log x प्लस 1 log x प्लस 1 log x प्लस 1 कटलं जर म्हणला बेटा तर तुला कटवतो मी. इट्स नॉट कटिंग इट्स इन मल्टिप्लाइंग. ओ सर आमची इंग्लिश बघा कशी डेंजर आहे. log x प्लस 1 log x प्लस 1 चा होल स्क्वेअर झाला. तर बघा आता बेटा ऑप्शन काय दिसतो आहे का तुम्हाला याच्यामध्ये कुठे. यस सर ऑप्शन नंबर log x प्लस 1 1 प्लस आहे. गधड्या दोन्ही सेम असते. चल येऊन घे. Then option number B is absolutely spot on and this is absolutely correct answer. चला कोळतोय का भाई कोळतोय. सर कोळतोय आम्हाला खूपच आणि कोळतोय पण. काहीतरी घेताय तुम्ही एवढं मोठं. तुझ्याच कामाचं घेतो रे बाळ्या मी. पैसा कैसे चलेगा. चल 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 टाइम पास करू नकोस बाळा. क्वेश्चन रे क्वेश्चन कुठे क्वेश्चन. चल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण गाडी मूव्ह ऑन करूया आपली. आता थोडस डेंजर. y इज इक्वल टू क्वेश्चन बघा नीट. नीट लिहून घ्या क्वेश्चन. डेंजर क्वेश्चन आहे. असं आहे चिल्लर बट त्रास देणारा क्वेश्चन. काय म्हणतो बेटा y इज इक्वल टू x
च्या पॉवर मध्ये एक्स रेस टू एक्स. या क्वेश्चनला बऱ्याच जणांचा घोळ होण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, कसा घोळतो बघा त्याच्यामध्ये. हा, आपल्याला हे माहिती असतं बेटा, फॉर्म मध्ये ए रेस टू एम चा पॉवर एन. आपण हे माहिती सर, आम्हाला माहिती आहे आन्सर काय, ए रेस टू एम. यस, पॉसिबल, इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बट बेटा इथं एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर जर केला पार लागली तुमची, असं जमत नाही. कारण का आता या मोमेंटला एक्स रेस टू एक्स एक नंबर किंवा एक सिंगल क्वांटिटी, हे एक्स इंटू एक्स असं नाही येते. ओके, डिफरन्स. ठीक आहे, दिस इज नॉट लाईक दिस. कारण बघा, जर तुम्हाला मी असा क्वेश्चन दिला असता एक्स इंटू एक्स, याचा आन्सर काय आला असता, एक्स चा पॉवर एक्स स्क्वेअर. ओके, पण तुम्हाला दिलाय कसा क्वेश्चन मी, एक्स चा पॉवर. याचा मिनिंग काय, काहीच मिनिंग नाही, याच्या समोर काही जाऊ शकत नाही. हा एक सेपरेट आहे आणि ही एक सिंगल क्वांटिटी. ओके, सो दिस विल रिमेन ॲज अ एक्स चा पॉवर एक्स रेस टू एक्स. ओके, दोघांमध्ये डिफरन्स बघा काय आहे. ओके, दिस शुड बी केअरफुली डन. ओके, चला, ब्रॅकेटचं महत्व खूप जास्त आहे बेटा. ओके, मॅथमॅटिक्स मध्ये ब्रॅकेटला फार महत्व आहे. एक ब्रॅकेट चेंज केला आणि तुमचा मामला पूर्णपणे फिस्कटून जातो. ठीक आहे, तर स्टील सर आम्हाला तुम्ही शिकवलंय काय, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल. ओके, मला काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाही. तर मग मी काय वापरतो त्याच्यामध्ये, लॉग वापरतो. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स चा पॉवर एक्स रेस टू एक्स. आता मित्रांनो मला सांगा, फक्त एक एक्स खाली येईल की हा एक्स रेस टू एक्स खाली येईल? जर तुम्ही म्हणलात एक्स रेस टू एक्स खाली येईल तर मित्रांनो तुम्ही करेक्ट आहात. ओके, आणि ज्या कोणी म्हणलंय फक्त एक्स खाली येईल, बाळांनो दोन झापडा मारत होताला आणि झोपेतून जागे व्हा. ठीक आहे, कारण हा एकच क्वांटिटी तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं थोड्यापूर्वी, दिस विल बी लॉग एक्स लॉग वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. आता तुम्हाला म्हणलं तुम्ही एक्स रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. काय रे पटकन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इज एक्स रेस टू एक्स ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग आता इथं मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वापरतो. इथं काय आलं, 1 बाय वाय dy बाय dx u इंटू v बाय u. v काय आला इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 बाय मी डायरेक्ट करतो. ठीक आहे, एक्स रेस टू घ्या, लॉग एक्स ला साइडला ठेवू आणि एक्स रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला, एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हे तुम्हाला आता म्हणलं होतं मी, लक्षात ठेवा. ओके सर, आम्ही लक्षात ठेवलं, आम्ही फार हुशार झालो. आता याच्यातून काय काय कॉमन निघालं बघा, एक्स रेस टू एक्स कॉमन निघाला, इकडं पण आणि इकडं पण आहे. बरं, मध्ये राहिला काय बेटा, 1 बाय एक्स लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हा, हे झालं 1 बाय वाय dy बाय dx. इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, तर सर 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 मी इकडचा मिटवतो. कंटाळा का करता तुम्ही सर, तुम्ही कंटाळा करता म्हणून असं काही म्हणायचं नाही. ठीक आहे, तर बेटा dy बाय dx इज इक्वल टू y, तिकडे गेला y ची व्हॅल्यू काय आहे, x च्या पॉवर मध्ये x रेस टू x इंटू x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 बाय x प्लस लॉग x इंटू 1 प्लस लॉग एक्स. जर तुमच्यापैकी कोणी स्मार्ट असेल त्याला लगेच हिंट कळले असेल, सर आत्ताच तुम्ही म्हणला तर मला एफ ऑफ एक्स चा पॉवर किती, जी ऑफ एक्स, त्या प्रकारचं मी सॉल्व केलं चुकेल का? बिलकुल नाही चुकणार बेटा, यू विल बी ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा, एफ ऑफ एक्स याला ऍज इट इज लिहूया आपण. पहिला पार्ट ऍज इट इज लिहितो. त्यानंतर सर तुम्ही काय म्हणले होते पहिले, जी ऑफ एक्स ला जी ऑफ एक्स लिहून घ्या. जी ऑफ एक्स लिहिला, त्यानंतर त्याचा लॉग खाली काय येणार, एफ ऑफ एक्स येणार. याच्या सोबत कोण 1 राहणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 प्लस मध्ये तुम्ही काय म्हणले सर, आता इथे लॉग एक्स लिहायचं. यस, लॉग एक्स लिहिलं बेटा, करेक्ट आहे. पण त्याच्यानंतर सर याला ऍज इट इज लिहायचं, डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. काय बेटा हुशार झाला सूर्य, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. बघ, एक्स रेस टू एक्स कॉमन निघाला, एक्झॅक्टली सेम भेटलं. एवढं करायची काही गरज नाही. हिंट पकडा आणि लॉग पटकन सॉल्व करत जा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. ठीक आहे, सो चला लिहून घ्या इथपर्यंत बेटा. झालं असं एक्सपेक्ट करतो मी तुमचं असं. इज इट क्लिअर? ओके, चल आता नेक्स्ट क्वेश्चनला आपण मूव ऑन करूया. आता मूव ऑन करताना आता क्वेश्चन बघा काय येतो तुम्हाला बेटा. आय होप तुम्हाला सगळं ऐकू येत असेल. हा माझा आवाज थोडासा विचित्र झालेला आहे, तो केलाय मुद्दाम. ठीक आहे,
हा सर सर इकडे बघा की आमच्याकडे. अबे तू पहिले इकडे इकडे कशाला बघू, कोणीच नाही तिकडे माझ्यासमोर, कोणी नाही. मी भूताला बोलतोय असं वाटतंय मला, पण नाही, तुम्ही तर भूतापेक्षा पण भूत आहात, भूतांचे भूत आहात तुम्ही. सो एक्स रेस टू वाय आणि वाय रेस टू एक्स चा डी वाय बाय डी एक्स तुम्हाला काढायचं आहे. आता यावेळेस काय करू आपण, तुम्हाला ऑप्शनच देऊन टाकू म्हणजे आपल्याला त्याच फॉर्मॅट मध्ये आन्सर काढता येईल. बघा इथं वाय बाय एक्स एक्स लॉग वाय प्लस वाय अपोनी अपोनी काय याच्यामध्ये वाय लॉग एक्स प्लस एक्स. बी मध्ये सर ऑप्शन काय आहे सर, तुम्ही असं का कंटाळा करताय, वाय बाय एक्स. मी काय करतो, कंटाळा करू का, कंटाळा करतो. मी जर कंटाळा करायला लागलो तर तुमची ती 10 पट कंटाळा करायची सवय लागते. ओके ना, कंटाळा. आता इथं एक्स वाय लॉग वाय मायनस वाय वाय लॉग एक्स मायनस एक्स, त्यानंतर एक्स बाय वाय एक्स लॉग वाय मायनस प्लस वाय अपॉन वाय लॉग एक्स प्लस एक्स. एकदा मला ऑप्शन चेक करू द्या, नाहीतर आपला आन्सर ही काहीतरी वेगळं. तुम्ही तर सर तुम्ही चुकवलं आन्सर, नाही बेटा असं नाही करणार मी. लॉग वाय प्लस वाय वाय लॉग एक्स प्लस एक्स एक्स लॉग वाय मायनस वाय वाय लॉग एक्स मायनस एक्स एक्स लॉग वाय मायनस वाय. चला तुम्ही तर सुरू करा बेटा सॉल्व करायला. असं मी टाइमपास करत नाहीये, मी चेक करतो म्हणजे शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. चला अब्सोल्युटली करेक्ट आहेत ऑप्शन्स, त्यापैकी एक करेक्ट आहे बेटा, ऑप्शन्स लिहिले नाही करेक्ट. हा 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 काय याच्यामध्ये व्हेरिएबल जवळ व्हेरिएबल सर पटकन आम्ही दोन्ही साईडला लॉग वापरतो. लॉग वापरून मी काय करतो, लॉग वापरून मी सॉल्व करतो. काय गोष्ट झाली का मोठी, वाय लॉग एक्स इक्वल टू एक्स लॉग वाय. और सर किती फालतू फट 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 करता येणार गोष्ट नाही. की बाळा बोर करतोस मला बेटा. हा यू इंटू वापर की बाळा. हा वापरतो सर मी, वापरा की काय कशाला बसले इथं टाइमपास करत. हा सर हे करेक्ट आहे. यस हा सर हे करेक्ट है का मला सांगा. 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स. ये डायरेक्ट कैसे लिख लिया आपने सर, ये कैसे पॉसिबल है. अरे बेटा यू इंटू वी आहे की यू डेरिवेटिव ऑफ वी प्लस वी डेरिवेटिव ऑफ यू. ओके सर मग इकडे तुम्ही उलटा वापरलं. मी याचा डेरिवेटिव घेतला मल्टिप्लाय, याचा सेपरेट घेतला लॉग वाय डेरिवेटिव 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स. आता मला काढायचंय कोण डी वाय बाय डी एक्स. मग मी काय करणार, डी वाय बाय डी एक्स ला एकत्र करणार, बाकीच्यांना फेकून देणार साईडला. मग याला इकडे आणा बेटा, log x log dy by dx as डिस्प्ले आपण मायनस एक्स बाय वाय डी वाय बाय डी एक्स. मरायला कोण हा कार्यकर्ता गेला तिकडे, log y ला log y मायनस वाय बाय एक्स. बघा चेक करा, log x dy by dx हा x into 1x बाय y dy by dx हा बिचारा प्लस इकडे गेला मायनस. log y ला log y प्लस y बाय एक्स काय बनला, मायनस y बाय एक्स बनला. dy by dx टेकिंग कॉमन. ए कोण आलंय आपल्या विजिटला, बाळा प्लीज नको ना त्रास देऊ नको मला. पहिलेच डेरिवेटिव्ह त्रास देते आपल्याला खूप जास्त. तू एक तास भर टाकू नकोस. हा तुला डेरिवेटिव्ह शिकायचंय का, तर घेऊन बस की मग व्हिडिओ चुपचाप, डिस्टर्ब करू नकोस. ओके हा तर log x मायनस एक्स बाय वाय. ओके चला बेस सेंड करून घ्या बेटा, एवढं काउंट त्रास घेता. y इंटू इज इक्वल टू y into log x minus x upon y. ओके याला आपण बेस याने काय बाप केले, बेस करून घ्यायला x log y minus y अपॉन खाली किती x. बघवा रे बघवा, आता बघवा. y गेला वर खाली आहे x, वर काय x log y minus y हा गेला खाली. बघा रे कुठे रे y बाय x हे दोन तर काटले. y बाय x x log y minus y log x minus x. ऑप्शन नंबर बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. चला लिहून घ्या पटकन रे, एवढा वेळ लागतो का रे तुम्हाला. काय सर एवढं का ओरडताय, काय झालं तुम्हाला. मला काही झालं नाही बेटा, तुम्हाला कळणं इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळलेली
असेल तर छापला असेल तर मी ही गोष्ट मिटवतो. तर चला आपण आता या स्टाईल मध्ये क्वेश्चन न घेता आता JEE ला येऊ शकणारा आपण क्वेश्चन बघूया. बघू 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 लेट अस सी लोटस. तर क्वेश्चन बघा सर, काही संबंधच नाही की या क्वेश्चनचा. संबंध आहे संबंध आपण बनवूया. cos of x by 2 into cos of x by 2 चा स्क्वेअर cos of काय सर, असं करत करत हा चाललाय कुठपर्यंत? बाबा बाबा इतका आपटला तो कुठपर्यंत गेला? इन्फिनिटीला. याचा आन्सर आहे sin x by x. तर तुम्हाला काढायचं आहे then 1/2 tan of x by 2 पल्स मध्ये 1/2 स्क्वेअर tan of x by 2 चा स्क्वेअर. असं करत करत हे पण कुठपर्यंत? अपटून इन्फिनिटी पर्यंत मला जायचं. इज इक्वल टू ऑप्शन नंबर ए 1 minus x cot x upon x. B आहे नुसता cot x. C आहे x tan x minus 1 upon x. आणि D आहे नुसता tan x. हा सर, इथे dy by dx नाही विचारलंय, काही नाही विचारलंय. उगी टायटल लॉगरिथमिक डिफरन्शिएशन टाकून तुम्ही कोणता क्वेश्चन आम्हाला घेताय? बरोबर बेटा, असं मला बघितलं वाटलं होतं तुम्हाला हेच फिलिंग येईल, पण काय करूया, आहे ते क्वेश्चन लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा. सर कसं सर? हो अरे ताई, तुला शिकायचं असेल तर थांब, नाहीतर चुपचाप तिकडे जाऊन बसल. त्रास देतीस मला त्यापासून. हा, cos of x by 2 cos of x by 2 square cos of x by 2 cube up to infinity is equal to sin x upon x. कुछ पल्ले नहीं पड़ रहा सर, क्या करना है इसमें? करेक्ट आहे बेटा. आता इथं मी तुम्हाला सांगितलं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला काहीतरी हिंट तुम्ही म्हणता लॉग लावून टाकायचं. पण सर एक्झाम मध्ये आम्हाला कसं करावं? सर आमच्याकडे ऑलरेडी प्रत्येक सब्जेक्टचे 30 चॅप्टरचे अप्रॉक्सिमेट क्वेश्चन चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये कमीत कमी 10 पॉइंट्स आहेत. अशा प्रकारे आमच्याकडे किती रे बेटा? 30 ते 90 900 पॉइंट्स आहेत. आणि त्याच्यात मला कसं आठवेल? कसं करणार सर? बरोबर बेटा, डाऊट तुझा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, पण काय करणार, आहे ते आहे. तर पहिली तुम्हाला जी भेटायला पाहिजे ते बघा, इथे काय रे बेटा? मल्टिप्लिकेशन. इथे काय रे बेटा? प्लस 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 प्लस. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन जर प्लस मध्ये यायचं असेल तर लॉग लावण्याशिवाय पर्याय नाही. बघा का? कारण ही जर प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असेल, याला आपण काय म्हणतो मग? how we can write log a plus log b plus log c. इथपर्यंत क्लिअर आहे? तर चला, मला पहिल्यांदा हिंट भेटली की हे मल्टिप्लाय मध्ये आहे. तुम्हाला त्याला जर प्लस मध्ये पाहिजे असेल त्याला काय करावं लागेल? मला लॉग वापरावं लागेल. तर इथं तुम्हाला जेव्हा पहिली हिंट भेटली, पळवा गाडीला मला लगेच. म्हणजे काय सांगा मला? log cos x by 2 प्लस log cos x by 2 चा स्क्वेअर. असं करत करत कुठपर्यंत? मी इन्फिनिटी पर्यंत. आणि इकडे पण काय बेटा? log sin x upon x. इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही. म्हणजे आपण डायरेक्ट प्रॉपर्टी वापरून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. ओके सर, पण तरी पण आपण काय करणार? बघा, log a बाबी काय मग इथं log sin x minus log x. प्रॉपर्टी साईडला कुठे इकडे काय असते प्रॉपर्टी? log of a by b is nothing but log a minus log b. करेक्ट आहे? हे लक्षात ठेवा बेटा, मल्टिप्लाय वरून तुम्हाला प्लस मध्ये आणायचं असेल तर लॉग वापरण्याशिवाय पर्याय नाही. आणि जर डिव्हिजन वरून तुम्हाला मायनस यायचं असेल तरी तुम्हाला लॉग वापरण्याशिवाय पर्याय नाही. ओके, वापरला इथं. तर सर ओके, आम्ही लॉग तर वापरला, तर इथे समोर काय करायचं? ओके,
तर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला दुसरा मास दिसतंय की खाली आलं तर काय कॉस बनतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन बनतो, साइन अपॉन कॉस टॅन बनतो. आहा, अब तो आ गया ना पल्ले में ये. अगर इसका मैं डिफरेंशिएशन करूंगा, डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू काय कोणतं फंक्शन आहे एक्झॅक्टली कॉम्पोज आहे. वा वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स बाय टू, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय असतो, कॉस ऑफ एक्स बाय टू. कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन एक्स बाय टू. पण संपला का आपला क्वेश्चन? नाही, कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि बाहेरचा कोण आहे 1/2. बघा फंक्शन मध्ये फंक्शन कुछ तो झोल है. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्सच्या ठिकाणी काय कॉस ऑफ एक्स बाय टू, याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स बाय टू, मधला डेरिव्हेटिव्ह 1/2. असं करत करत आपण काय करतोय, परत काढतो सगळ्या. बरोबर आहे, कांद्याची परत प्लस अगेन इथं काय बेटा, अगेन सेम, फक्त कॉपी करा. त्याच्यामध्ये काय देईल मग, मायनस साइन ऑफ एक्स बाय टू स्क्वेअर आणि एक्स बाय टू स्क्वेअर 2 स्क्वेअर. असं करत कुठपर्यंत मी इन्फिनिटीला गेलो. आता लॉग ऑफ साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा सांगा मला. इथे काय येईल 1/sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आला cos x. इथे काय बनला log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता किती खुश होता असं बघितलं हो की नाही, अशी खुशी, इतनी खुशी. झाले की आता क्वेश्चनला सॉल्व्ह करायला किती वेळ लागणार आहे. या साईडला पकडू का थोडंसं आपण, जागा आपल्याकडे आहे बघा. साइन अपॉन कॉस काय आला इथं टॅन, पण कसा मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू. सोबत कोण राहिला हा 1/2 मायनस टॅन ऑफ एक्स बाय टू इंटू 1/2 स्क्वेअर. कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. इज इक्वल टू काय बेटा कॉस अपॉन साइन कॉट एक्स अप मायनस किती 1/x. आहा, इथपर्यंत आलो आम्ही. आम्हाला आपलंच दिसते की आन्सर भेटतंय आम्हाला. फक्त कोण आता बघा रे टॅन ऑफ एक्स बाय टू अपॉन टू, पण कोण फक्त मायनस आहे. इथं पण काय प्लस आहे, मग मी मायनस कॉमन म्हणून फेका त्या साईडला. मग काय म्हणला टॅन ऑफ एक्स बाय टू किंवा समोर आपण, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. इथं पण काय 1/2 स्क्वेअर कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत. हा मायनस जो कॉमन काढला होता कुठे भेटला आपण इकडं. मग हे मायनस च प्लस, प्लस च मायनस. आता बघा याचा कोणता ऑप्शन आहे, बेस सेम करून घ्या. काय मस्त का बेस सेम करायला 1 मायनस एक्स कॉट एक्स आपण खाली एक्स. कोणता ऑप्शन आहे. आहा सर क्या बात आहे, पहिला ऑप्शन आला की बरोबर की. येस बेटा, बघा कुठं काही संबंध नव्हता डेरिव्हेटिव्हचा, पण स्टील आपण त्याच्यावरून आपण संबंध लावून आपण आन्सर काढले. करा करा लिहून घेणे. भारी क्वेश्चन. मल्टिप्लिकेशनचा ऍडिशन वापरला नंतर दिसतंय काहीतरी बाय कॉस, कॉस साइन, साइन आणि टॅन. ओके, हे तुम्हाला कधी भेटेल जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व्ह करता. कारण टॅनचं इंटिग्रेशन असतं मायनस लॉग कॉस एक्स किंवा लॉग सेक एक्स. तुम्हाला तिथून हिंट भेटून जाईल. जेव्हा आपण इंटिग्रेशन घेऊ तेव्हा तुम्हाला हे डायरेक्ट पटापट कळायला लागेल. ठीक आहे, सध्या तुम्हाला थोडंसं अवघड जाईल कळायला, पण डोंट वरी अबाउट इट. यू विल गेट दॅट हिंट वन्स वी आर थ्रू विथ इंटिग्रेशन. कम ऑन, राईट डाउन. हा सर आम्ही तर केलं की हो, आता कसं करणार. आता सिमिलर स्टाईल मध्ये क्वेश्चन तुम्हाला येतंय का बघू. येत आहे का बघू. मी तुम्हाला याचा आन्सर करून दाखवणार नाही. यू शुड बी एबल टू सॉल्व आणि आन्सर तुम्ही कमेंट्स मध्ये टाका. मी जेव्हा तुमच्या कमेंट्स होतील जास्त, लेट्स आपण टार्गेट ठेवूया 50 कमेंट्सचं. 50 कमेंट्सचं टार्गेट झालं तुम्हाला याचा आन्सर मी कमेंट मध्ये पिन करून टाकेल. ठीक आहे, नो ऑप्शन्स गिवन. साइन थीटा इंटू साइन 2 अल्फा प्लस थीटा साइन 4 अल्फा साइन 4 अल्फा प्लस थीटा. असं करत करत कुठं चालला बाळा तू. येस, यू आर नॉट गोइंग टू इन्फिनिटी. नो, यू आर नॉट गोइंग टू इन्फिनिटी. साइन मध्ये काय येतं बेटा 2 इंटू n मायनस 1 अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे साइन n थीटा अपॉन 2 रेस टू किती बेटा n मायनस 1. ओके, आता तर तुम्हाला याच्यावरून कॉट थीटा प्लस कॉट 2 अल्फा प्लस थीटा असं
करत करत अँड सो ऑन तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे. ऑप्शन्स देऊया का? आय डोंट थिंक सो, आय विल नॉट गिव्ह द ऑप्शन. आणि तुम्हाला इथे दिलेलं आहे 2n अल्फा इज इक्वल टू काय म्हणजे रेट आहे याच्यामध्ये पाय. ठीक आहे, दिस इज अ वन हिंट. तुम्हाला ऑप्शन देऊयाच. चल बघू ऑप्शन देऊ तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कमेंट करायला सोपं पडेल. -n cot n theta, बी ऑप्शन. n cot n theta, सी ऑप्शन. n tan n theta, ऑप्शन नंबर डी. -n tan n theta, ऑप्शन नंबर डी. चला लिहून घ्या पहिले क्वेश्चन. पहिले तुम्ही राईट इट डाऊन, म्हणजे कसं तुम्हाला सोपं पडेल असं मला वाटतंय. आय हॅव गिवन द प्रॉपर हिंट, इट इज अप टू यू. जास्त इंग्लिश वाली थोडीशी मराठीत बोलतो. बाळांनो मी तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे. आता त्याच्यावरून तुम्हाला आन्सर काढण्यासाठी स्वतःचं डोकं आणि खोकं वापरावं लागेल. ओके, तर चला बघूया आपण एखादा आपल्याला भेटतो का क्वेश्चन कोणता. मागच्या स्टाईलचे जुने पुराणे तुमचे JEE चे PYQs आपल्याला भेटतात का बघूया. Can we have JEE PYQ? Yes, we got the JEE PYQ. चला तर बघूया. सर JEE PYQ म्हणताय, पण तुम्ही सॉल्व करू शकता का बघू. 2x raised to y plus 3y raised to x is equal to 20. तुम्हाला dy by dx at 2, 2 तुम्हाला काढायचं आहे. ऑप्शन्स डेंजर आहेत. बघा ऑप्शन्स काय आहेत. 2 plus log 8 upon 3 plus log 4. ऑप्शन बी -3 plus log 16 4 plus log 8. Option C -3 plus log 8 upon 2 plus log 4. Option B -3 plus log 4 upon 2 plus log 8. अरे बापरे सर, तर हा तर क्वेश्चन आम्हाला आहे. तर या क्वेश्चनला कसं सॉल्व करावं आम्ही. आता या क्वेश्चनला सॉल्व करायच्या अगोदर आपण एक थोडासा डिटूर घेऊया. ठीक आहे, हा क्वेश्चन कधीचा क्वेश्चन आहे बाबा. हा आहे क्वेश्चन 2023 चा. ठीक आहे, JEE मेन 23. ठीक आहे, तर हा क्वेश्चन सॉल्व करण्याच्या अगोदर आपण थोडंसं डिटूर घेऊया. ठीक आहे, हा लेट्स से बघा, जर तुमच्याकडे असा एक फॉर्मॅट आहे f of x चा पावर g of x प्लस h of x चा पावर काहीतरी काय घ्यायचं k of x काहीतरी. ओके, इज इक्वल टू समथिंग काहीतरी c कॉन्स्टंट किंवा 0 बघू. k बघा, c बघा. तर याला सॉल्व कसं करायचं बेटा. आपण डायरेक्ट जर लॉग वापरला तर लॉग जर वापरला आपण लॉग a प्लस बी, याचा काहीही प्रॉपर्टी बनणार नाही. तर इथं एक ट्रिक काय वापरायची आपण बघा. याला जर मी u पकडलं, याला पकडलं v, तर मी पहिले डेरिव्हेटिव्ह वापरला तर काय बनला हा du बाय dx आणि dv बाय dx. बघा काय केलं मी, याला डायरेक्ट लॉग वापरता येणार नाही, कारण लॉग वापरला तर मामला थोडासा चौपट होतो. ठीक आहे, तर याला पकडलं पहिले u, याला पकडलं v, मग u प्लस v चा डेरिव्हेटिव्ह काय येईल du बाय dx प्लस dv बाय dx. आणि मग मी याला सेपरेट काढतो आणि याला सेपरेट काढतो आणि आन्सर दोघांचा ऍड करतो. नसेल कळलं आपण डायरेक्ट क्वेश्चन वर गाडी पळूया. ठीक आहे, तर बघा कसं पळवायचं ते. तर मला क्वेश्चन दिलेला आहे याच्यामध्ये 2x रेस टू y प्लस 3y रेस टू x इज इक्वल टू किती 20. आत्ताच तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी याला पकडतो, या 2 सोबत u पकडतो आणि याला पकडतो 3 सोबत v पकडतो. म्हणजे u ची व्हॅल्यू काय झाली x रेस टू y आणि v ची काय झाली व्हॅल्यू y रेस टू x. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही. आता डायरेक्ट आपण विथ रिस्पेक्ट टू dx ने याला डिफरन्शिएट करूया.
काय सांगायचं, टू तर कॉन्स्टंट इथे काय बनला du बाय dx प्लस इथे काय बनला 3 dv बाय dx इज इक्वल टू 20 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. म्हणजे जर मी du बाय dx सेपरेटली काढलं इथे ठेवलं, dv बाय dx सेपरेटली काढलं इथे ठेवलं, तर मला काय भेटणार, माझं आन्सर भेटणार. तर मग आपण पहिले u काय बेटा माझा, u इज इक्वल टू एक्स रेस टू वाय पर्यंत क्लिअर आहे. ओके, हे मॉड नाही आहे, इट्स नॉट मॉड, कन्फ्युज नका, इट्स नॉट अ मॉड. ओके, u इज इक्वल टू एक्स रेस टू वाय. ठीक आहे, तर लॉग वापरा. यस ऑब्विसली का फंक्शनचा पॉवर फंक्शन किंवा व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल आहे. काय म्हणलं इथं मग डायरेक्ट बघा वाय लॉग एक्स. मग काय म्हणून सांगायचं, डेरिव्हेटिव्ह घ्या 1 बाय यू du बाय dx. काय म्हणलं इथं y बाय x डायरेक्ट लिहितो. ठीक आहे, तुम्हाला यायला पाहिजे गोष्टी. इथे काय आला dy बाय dx. करेक्ट काय पर्यंत y लॉग डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, लॉग x साईडला ठेवला, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इथपर्यंत आला. मग du बाय dx काय आला बेटा आपला u इनटू काय बनला y बाय x प्लस लॉग x dy बाय dx. ओके, आणि मग आता याला आपण u ची किती आहे x रेस टू y मध्ये मल्टिप्लाय करून टाका y बाय x प्लस x रेस टू y log x dy बाय dx. हा बनला माझा du बाय dx. मला इथे ऍड कोणाला करायचं आहे 2 इंटू du बाय dx. मला मल्टिप्लाय करून टाका 2 du बाय dx काय आलं तर 2 x रेस टू y y बाय x प्लस 2 x रेस टू y log x dy बाय dx. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता सिमिलरली आपण कुणाला काढूया बेटा, v च्या स्टाईलला काढूया. v कुठे बेटा आपला इथं v काय येतं आपण y रेस टू x इथे आहे. ठीक आहे, v काय येतं y रेस टू x. वाटत आपण पेन चेंज करूया. ठीक आहे, विल यूज डिफरंट पेन, रेड बाय रेड बाय रेड बाय रेड बाय. ओके, हां, v साठी आपण दुसरी पेन यूज करूया, थोडंसं कन्फ्युजिंग नाही वाटत. ठीक आहे, अगेन बघा रे काय बेटा व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा भाव दुसरा व्हेरिएबल म्हणजे काय लॉग शिवाय पर्याय नाही. लॉग v इज इक्वल टू डायरेक्ट बघा x लॉग y लिहिलं मी. डेरिव्हेटिव्ह घ्या 1 बाय v dv बाय dx u इंटू v u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग dv बाय dx काय आला सांगा मला बेटा, व्हॉट इज dv बाय dx, v x बाय y dy बाय dx प्लस काय आला log y. मग dv बाय dx v च्या मध्ये मल्टिप्लाय v पुढे ना y रेस टू x मध्ये मल्टिप्लाय करा y रेस टू x x बाय y dy बाय dx प्लस log y ला log y मल्टिप्लाय बाय y रेस टू x. सोबत कोणी मल्टिप्लाय मध्ये 3 आहे, मला 3 ने मल्टिप्लाय करून टाकू आपण. 3 dv बाय dx 3 y रेस टू x अपॉन x रेस टू y dy बाय dx प्लस 3 log y रेस टू x. फायनली आपलं 2 du बाय dx प्लस 3 dv बाय dx इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. तर आपण काय करूया आता, नेक्स्ट पेन कलरफुल करून आपण. ठीक आहे, ग्रीन पेन घेऊया. आता याला इथं करून टाकूया. कुठे करायचं इथं या पार्ट मध्ये आपण आणून टाकूया. बघा रे पहिला पार्ट काय होता आपला इथं, याचा पार्ट इथं आहे. काय म्हणला तो पार्ट 2 x रेस टू y y बाय x प्लस 2 x रेस टू y log x dy बाय dx प्लस किती सांगायला तो तिथे प्लस मध्ये 3 y रेस टू x x बाय y dy बाय dx प्लस 3 log y रेस टू x इज इक्वल टू किती आहे 0. हे दिसतंय का मला इथे बघू द्या. येस, इट लुक्स विजिबल. ओके, आता मला हेच काढायचंय का, मला काय काढायचंय dy बाय dx ऍट 2,2. पहिले कोण आहे x नंतर कोण आहे y, हे लक्षात ठेवा. कारण व्हेरिएबल कोण आहे मेन x, डिपेंडंट कोण आहे y. सो आता ठेवून द्या व्हॅल्यू. जर मी x ची पण व्हॅल्यू काय आहे 2 आहे, y ची पण 2 आहे. बघा इथं 2 इंटू 2 चा पॉवर किती 2, y किती आहे 2 आहे, x किती आहे 2 आहे प्लस 2 चा पॉवर 2 लॉग ऑफ 2 dy बाय dx ला dy बाय dx ठेवला प्लस 3 इंटू y चा पॉवर म्हणजे 2 चा पॉवर 2 2 बाय 2
इथं मल्टिप्लाय मध्ये कोण राहिला आपल्याकडे dy बाय dx येईल प्लस 3 लॉग y ची व्हॅल्यू किती 2 आणि इथे सोबत कोण राहिला 2 चा पॉवर 2 हा इज इक्वल टू काय याच्यामध्ये 0. चला आय गेस इथपर्यंत सगळ्यांना लिहिलं असेल. आता आपण वेगळी पेन वापरूया ब्लू पेन घेऊया आपण ठीक आहे इथपर्यंत. आता बघा रे बेटा याच्यामध्ये सॉल्व करताना बघा 2/2 कटला 2 चा क्यूब म्हणजे किती आला बेटा 8 आला प्लस 2 चा स्क्वेअर 8 आणि हा काय म्हणला 8 log 2 dy बाय dx. ओके इथपर्यंत क्लिअर वाटतंय मला काहीतरी प्रॉब्लेम बिलकुल वाटत नाही मला. ओके प्लस 2 कटला 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 4 त्रिकम 12 dy बाय dx प्लस लागलं तर पण इथं बघू प्लस 3 इंटू 2 चा पावर किती 4 4 त्रिक 12 log 2 इज इक्वल टू काय 0. सो काय भेटते का बघा त्याच्यामध्ये dy बाय dx कॉमन काढला आपण dy बाय dx कॉमन निघाला. इथे काय आलं सांगा बेटा 8 log 2 प्लस 12 या गोष्टींना फेका या दोघांना 8 आणि याला फेका त्या साईडला काय म्हणतो मायनस मध्ये 8 प्लस 12 log 2. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. बघा रे थोडस आता बोर्ड छोटा असल्यामुळे कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला. x ची व्हॅल्यू 2 आहे y ची व्हॅल्यू 2 आहे 2 चा पॉवर 2 y किती आहे 2 x किती आहे 2 2 चा पॉवर 2 log 2 dy बाय dx साईडला ठेवा. कुठे 3 3 ला 3 2 चा पॉवर 2 x 2 y 2 dy बाय dx आला 3 log 2 y किती आहे 2 x किती आहे 2 इज इक्वल टू काय आला 0. मग 2 चा स्क्वेअर 4 4 दुनी 8 2 चा स्क्वेअर 4 4 दुनी 8 log 2 आला 2 चा स्क्वेअर 4 4 त्रिकम 12 dy बाय dx 4 त्रिकम 12 log 2. इथपर्यंत क्लिअर आहे. आय डोंट थिंक सो इथपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम असेल काहीतरी थोडस लेंदी आहे ऑब्वियसली क्वेश्चन लेंदी असेल पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल विदिन 3 मिनिट्स यू शुड बी एबल टू सॉल्व दिस. खूप जास्त झालं 3 मिनिट्स ठीक आहे पण केअरफुली सॉल्व करा. मग आता dy बाय dx इज इक्वल टू बघा रे काय इथं मायनस कॉमन काय निघालं 4 दोन्ही 8 4 त्रिकम 12 मायनस 4 कॉमन निघाला इथं 2 राहिला प्लस 3 log 2. आता खाली काय सांगा मला इथं मग 8 प्लस 8 log 2 प्लस काय इथं 12 मग कॉमन काय निघाला खालून पण 4 कॉमन निघाला बेटा. या 3 ला वर का प्रॉपर्टी वापरली का आपण इथं log ची log ऑफ a रेज टू m इज m log आहे. मग m log काय बनला log ऑफ a रेज टू m. इथून पण 4 कॉमन काढायचे काय म्हणला 2 log 2 प्लस किती आला इथं 3 4 4 कटला मायनस 2 इंटू log 2 चा क्यूब किती 8 खाली इथे किती आला log 2 चा कुठे गेला पॉवर 2 म्हणजे किती आला 4 प्लस किती आले 3. चेक करा कोणता ऑप्शन असा मॅच होतोय का आपल्या याच्यामध्ये मायनस सगळे आहेत 2 प्लस पहिला ऑप्शन मॅच होता आय गेस 2 प्लस log 8. सो दिस शुड बी युअर आन्सर. लेट मी चेक. सरस पाहिजे हा येस इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. चला लिहून घ्या. क्वेश्चन लेंदी आहे बेटा JEE तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड भेटणार नाही. स्लाइटली लेंदी होतील तुमचे क्वेश्चन्स. ओके बट तुम्हाला व्यवस्थित लिहायचं गिचिड मिचिड करायची नाही. तुम्ही जेवढं सुटसुटीत लिहिताल तेवढंच तुमचं क्वेश्चन करेक्ट यायचे चान्सेस आहेत. ठीक आहे चल लिहून घ्या इथपर्यंत. तर बाळांनो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स हाऊ यू डू इट. ओके तर चला आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊया आणि या फॉर्मॅटला आपण थांबूया. चला दिसतं काय व्यवस्थित एकदा चेक करू द्या मला. येस दिस लुक्स लाईक अ क्लिअर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया JEE चा आणि मूव्ह ऑन करूया मग नेक्स्ट टॉपिकवर. शेवटी आपण सगळे टॉपिक झाल्यानंतर घेणार आहोत. हे सध्याला मला फक्त टॉपिक वाईज कव्हर करायचे आहेत कारण JEE क्वेश्चन्स बरेच तुमचे असे काय म्हणतात त्याला आपण मिक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे सो जोपर्यंत आपले सगळे क्वेश्चन किंवा सगळे फॉर्मॅट्स क्लिअर होत नाहीत तोपर्यंत मी एखाद 2 क्वेश्चन JEE घेईल आणि शेवटी जेव्हा आपण सगळं शिकू तेव्हा मात्र आपण सगळे मिक्स टॉपिक्स वर क्वेश्चन घेऊया. कमीत कमी विल ट्राय टू फिनिश 20-30 JEE PYQs ॲटलिस्ट. ओके एक सेपरेट आपण व्हिडिओज बनवूया पूर्ण सगळे JEE PYQs. ओके सो तेव्हा तुम्हाला JEE मस्त एकदम लॉंग लेक्चर घेऊया
तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन वर आपण ताव देऊया. तर काय म्हणतात बघा, log 2 बेस e डी बाय dx ऑफ log cosec x बेस खाली cos x. तुम्हाला हे x इज इक्वल टू पाय बाय 4 ला काढायचं आहे. ऑप्शन ए -2√2, ऑप्शन बी 2√2, ऑप्शन सी -4, ऑप्शन डी 4. ओके, तर बघा रे क्वेश्चनला बघून तुम्हाला काही भेटते का. आणि हा क्वेश्चन कोणता आहे बेटा, हा JEE मेन्स 22 20 सेकंडचा क्वेश्चन आहे. तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन काही एवढा फार मोठा वाटत नाही मला, कारण हे बघा याचं काही काम नाही, याला बघून जर घाबरू नका, कारण एवढाच पार्ट्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा बिचारा साईडला कॉन्स्टंट पडलेला आहे. तर मेन फोकस आपला कुठं पाहिजे, डी बाय dx ऑफ या कार्यकर्त्यावर. हा जो कार्यकर्ता आहे तोच कार्यकर्ता इम्पॉर्टंट आहे. मग याला सॉल्व करताना अगेन प्रॉपर्टी बघा, लॉगच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजे. काय बनलं हे, log a अपॉन log b असं प्रॉपर्टी बनते. ठीक आहे, तर मग हे काय बनलं बेटा आपलं, log ऑफ cosec x टू द बेस cos x. काय म्हणतं हे, log cosec x अपॉन log cos x. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, तर आता एवढं झाल्यानंतर तर मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. मग काय वापरणार बेटा आपण याच्यामध्ये, वी विल यूज येस कोशंट रूल किंवा डिव्हिजन रूल. याला सॉल्व करायला वरचा पार्टला पकडला आपण u, खालच्या पार्टला पकडला आपण v. मग हा काय बनला, u बाय v चा फॉर्मॅट. सर एवढं फालतू क्वेश्चन, म्हणजे लॉग पण आहे, कोशंट रूल पण आहे आणि कंपोजिट पण आहे. सुपर, व्हेरी गुड. मग वर काय आलं बेटा, v डेरिव्हेटिव्ह ऑफ काय u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ काय त्याच्यामध्ये v, आणि खाली काय बेटा v चा स्क्वेअर. सर काय हो, JEE चा एवढा फालतू येऊ शकतो का, आहे बेटा. येस, इट इज दॅट फालतू. ओके, सर मग log cos x ला log cos x कोणतं फंक्शन आहे. येस एक्झॅक्टली, तुम्ही हुशार होता बेटा, नो टेन्शन घ्यायचं नाही. log ऑफ cos x कंपोजिट आहे, बाहेरचं फंक्शन log डेरिव्हेटिव्ह cosec x, आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आला मध्ये मायनस cos x इनटू cot x. यस सर, ऍब्सोल्युटली करेक्ट. मग हा मायनस वाला सर पार्ट काय बघू मी, log ऑफ cosec x आणि log cos डेरिव्हेटिव्ह खाली आला cos, आणि cos चा डेरिव्हेटिव्ह माइनस साइन. क्या बात है, क्या बात है, समझ रहा है तुमको बेटा. आणि खाली काय आला log cos चा स्क्वेअर. तर बघा आपण दुसरी पेन वापरूया. कोसेक कोसेक कटला, अजून कट का बघा नाही. आता हा मायनस आहे, मग काय मला सांगायचं, मायनस कॉट एक्स आपण समोर घेऊया, मायनस कॉट एक्स लॉग कॉस एक्स. मायनस मायनस प्लस झालं, साइन अपॉन कॉस टॅन झालं, मग टॅन एक्स लॉग कोसेक एक्स. खाली काय आलं, लॉग कॉस एक्स चा काय आला इथं स्क्वेअर आला. बरोबर आहे. आता सर काय करायचं आम्हाला, फक्त x ची व्हॅल्यू किती पाहिजे मला, पाय बाय 4 ठेवायची. तर व्हॅल्यू ठेवून देता का बघा बेटा. कॅन यू पुट पाय बाय 4 म्हणजे किती 45. कॉट 45 इज 1, टॅन 45 इज 1, कॉस 45 किती असतं रे 1/√2, कोसेक 45 असतं √2. या व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे बेटा. मग मी डायरेक्ट ती ठेवली ती व्हॅल्यू बघा, -1 log ऑफ cos x इज 1/√2. त्यानंतर tan x व्हॅल्यू 1, log cosec x म्हणजे √2 आला. खाली काय आला इथं log cos x. काय म्हणला बेटा तो, व्हॉट इज log cos x, log 1/√2 चा स्क्वेअर. मग काय सांगा मला, इथपर्यंत आपला आन्सर यायलाच पाहिजे. ठीक आहे. आता मायनस मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा बनला log √2 प्लस log √2 आपण खाली काय आलं, याला मायनस, याला आपण काय करू शकतो माहिती का बेटा, हा मायनस जवळला प्लस झाला, हा काय मग log √2 चा स्क्वेअर असं म्हणू शकतो. हा मायनस बनतो, मायनस चा स्क्वेअर प्लस कटून जाईल. ठीक आहे. ओके इथपर्यंत.
त्यानंतर बघा आता इथं थोडस आपल्याला लिहून घेऊया, काय जागाच्या कमतरता आपल्याकडे आहे आणि JEE वाले एवढे मोठे क्वेश्चन देतात. म्हणजे काय म्हणलं सांगा बेटा मला, वर 2 log√2 आला, खाली काय आला log√2 चा स्क्वेअर आला. मग 1 log√2 1 log√2 कट ला, मग काय म्हणलं इथं 2 log√2. पण या √2 ला मी काय लिहितो बघा नीट बघा, याची प्रॉपर्टी 2 चा पॉवर काय आला 1/2, कारण √2 म्हणजे काय स्क्वेअर रूट. 1/2 गेला साईडला गेला, मग काय म्हणला तो 1/2 log2. बरोबर आहे का. मग इथं आपण लिहून घेऊया, मग काय आला 2 वर गेला तर 2 2 जा 4, खाली काय आला log2. मग ही व्हॅल्यू कशाला रिपीट आहे साईडला लिहू, हे काय व्हॅल्यू dy/dx ची व्हॅल्यू ऍट कधी x = π/4, काय 2 वर गेला मग काय म्हणला हा 4 अपॉन log2 आला. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके सर हा आम्हाला हे काढायचं आहे. यस बेटा सुपर. मग मी काय log2 ने मल्टिप्लाय केलं याला, ठीक आहे या साईडला, मग काय बनला आपला आन्सर 4 बनला. म्हणजे आपला आन्सर काय आलं log2 into dy/dx at x = π/4. काय म्हणलं सर 4. बाबा बाबा एवढं करून सुद्धा आन्सर 4 आला. करेक्ट आहे का? येस वी आर ऍब्सोल्युटली करेक्ट. 4 इज ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर. दिलेपर्यंत थोडासा लेंदी होतोच क्वेश्चन, ठीक आहे. व्हॅल्यूज मध्ये म्हणा किंवा आपण तुम्हाला व्हॅल्यूज व्यवस्थित ठेवता यायला पाहिजेत. ओके चला, वाटल्यास मी काय करतो तुम्हाला लॉगच्या प्रॉपर्टीचं एक छोटंसं लेक्चर मी प्रोव्हाइड करतो तुम्हाला, म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टीज क्लिअर होतात. ठीक आहे चल लिहून घ्या. आणि तर मित्रांनो चला पॉज करून लिहून घ्या. आणि शेवटचा माझा एक संदेश तुम्हाला मित्रांनो, थोडासा अभ्यास जास्त करायला सुरुवात करा, कारण JEE एक्झाम जवळ येत आहे. बेसिक्स पासून स्टार्ट करा, फॉलो करा स्टेप्स. मी काय फॉलो करतोय ते क्वेश्चन सॉल्विंग जास्त व्हायला पाहिजे. कमीत कमी तुमचे 50-100 क्वेश्चन व्हायला पाहिजे रोजचे सॉल्व करताना, एका चॅप्टरचे किंवा एका सब्जेक्टचे. ओके सो तरच तुम्हाला थोडंसं आता प्रोग्रेस करायला वेळ भेटेल किंवा चान्स भेटेल बेसिकली. ठीक आहे, वेळ कमी आहे तुमच्याकडे, जवळपास 100-125 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. इट्स स्टील लेसर टाइम टू गो बट पॉसिबल आहे. ठीक आहे, मी तुम्हाला असं काही एकदम भारी रँक 1 मारता ऑल इंडिया रँक तुम्ही काहीच केलं असेल तर असं होणार नाही, बट यू विल डेफिनेटली प्रोग्रेस. सो डोंट वरी, आपण सोबत मूव्ह ऑन करूया. ही जर्नी आपण सोबतच क्लिअर करूया. तर आजचा पार्ट आपण लॉगरिथमिक डिफरन्स शिकलो आहेत. काही जर डाऊट असतील तर टाका कमेंट्स मध्ये. आय विल ट्राय टू रिस्पॉन्ड. डाऊट्स तर डेफिनेट टाका, मी डेफिनेटली तुम्हाला डाऊट सॉल्विंगला मागे हटणार नाही. ओके चला ठीक आहे, आजचा डे आपण इथे थांबूया. विल स्टॉप फॉर द डे. थँक्स अ लॉट.